Go. Hello students, so my name is Kavita Harichandra Patil and I am from LSPM English Medium School, Sondi, Kiyum. I am working as an assistant teacher in that school and my model name is Kitchen Science. So in this I prepare different types of indicators. So tell me first what is meant by acid and base? Acid contains H plus I and base contains OH minus I. So आपण acid base कसं डिटेक्ट करू शकतो? In acid it must turn red and in base red it must turn blue. पण आता आपण घरात हे आपण कसं डिटेक्ट करू शकतो की कोणता सबस्टन्स ऍसिड आहे किंवा बेस आहे? सो इंडिकेटर मीन्स काय तर एखादा सबस्टन्स ऍसिड आहे की बेसिक नेचर मध्ये आहे ते आपण इंडिकेटर थ्रू शोधतो. पण घरात आपण लिटमस पेपर किंवा वेगवेगळे जे सिंथेटिक इंडिकेटर्स आहेत दॅट इज फिनॉप्थेलिन, मिथिल ऑरेंज हे घरात तर आपण ठेवू शकत नाही, करेक्ट? अँड दे आर हार्मफुल टू आवर हेल्थ अँड दे आर एक्सपेन्सिव्ह इन नेचर. सो मी असे वेगवेगळे टाईपचे इंडिकेटर बनवलेले आहेत. कशापासून तर आपल्या घरातल्या ज्या वस्तू आहेत स्पायसेस, व्हेजिटेबल्स, फ्रूट या वस्तूंपासून मी डिफरंट टाइप्स ऑफ इंडिकेटर्स बनवलेले आहेत. तर त्याचा यूज करून आपण दिलेला सबस्टन्स ऍसिड नेचरमध्ये आहे की बेसिक नेचरमध्ये आहे ते इझिली फाइंड आउट करू शकतो. ओके, मी तुम्हाला एक शो करते. फर्स्टली मी इथे ऍसिड म्हणून लेमन घेतलेलं आहे. लेमनमध्ये कोणतं ऍसिड प्रेझेंट असतं? सिट्रिक ऍसिड, करेक्ट. अँड बेस म्हणून मी डिटर्जंट घेतलेलं आहे म्हणजे आपले कपडे धुवायची पावडर, त्याच्यामध्ये कोणता बेस प्रेझेंट असतो? कॉस्टिक सोडा. ओके, कॉस्टिक सोडा मीन्स NaOH हा प्रेझेंट असतो. सो आता इथे तर आपण ऍसिड बेस आणू शकत नाही ना, सो मी त्याच्यामुळे इथे लेमन घेतलेले आहे ऍसिड टेस्ट करण्यासाठी आणि बेस म्हणून मी घेतलेला आहे कॉस्टिक सोडा. पण आपण लॅबमध्ये वेगवेगळे ऍसिड आणि बेस यूज करून आपण टेस्ट सुद्धा केलेले आहेत आणि ते पण सेम रिझल्ट आपल्याला देतात. सो फर्स्ट मी तुम्हाला दाखवते. फर्स्ट घेते मी इथे टेस्ट ट्यूबमध्ये ऍसिड दॅट इज सिट्रिक ऍसिड मीन्स अवर लेमन यूज. लेमन मध्ये जेव्हा आपण टर्मरिक इंडिकेटर ऍड करतो तेव्हा चेंज बघा कोणता होतो. टर्मरिक मध्ये कोणता पिगमेंट प्रेझेंट असतो माहिती आहे तुम्हाला? टर्मरिक मध्ये क्युरक्युमिन हा पिगमेंट प्रेझेंट असतो आणि त्याच्यामुळेच तो नॅचरल इंडिकेटर म्हणून ऍक्ट करतो टर्मरिक. आता इथे तुम्हाला कोणता चेंज झालेला दिसतोय का? नाही ना, सेम इंडिकेटर सारखा चेंज मध्ये तसाच राहिलेला आहे कलर. सो जर एखाद्या सबस्टन्स मध्ये आपण हा टर्मरिक इंडिकेटर टाकला आणि जर त्याचा कलर सेम त्या टर्मरिक इंडिकेटर सारखा म्हणजे चेंज झाला नाही, नो चेंज इन कलर और सेम कलर अपीयर ॲज अ इंडिकेटर असं झालं तर काय समजायचं तो सबस्टन्स काय आहे? ऍसिडिक नेचर मध्ये आहे. ओके, आणि देन नंतर मी इथे यूज करते सेकंड बेस. बेस मध्ये काय घेतलेलं आहे आपण? दॅट इज कॉस्टिक सोडा. ओके, आता सपोज मी हा कॉस्टिक सोडा इथे टाकला म्हणजेच आपली कपडे धुण्याची पावडर, डिटर्जंट याच्यात जेव्हा मी टर्मरिकचं सोल्युशन म्हणजे आपला टर्मरिक इंडिकेटर ऍड करते काय होते बघा? काय होते? रेड कलर, डीप रेड कलर येतोय ना. म्हणजे जर एखाद्या सबस्टन्स मध्ये आपण टर्मरिक इंडिकेटर ऍड केला अँड इट टर्न्स इनटू द डीप रेड कलर देन काय म्हणायचं, काय ऑब्झर्वेशन येणार, कन्क्लुजन काय येणार की दिलेला सबस्टन्स हा काय आहे? बेसिक नेचर मध्ये आहे. कळलं? आता टर्मरिक तर तुमच्या घरी इझिली अवेलेबल असते ना, आपण वापरतो. सो अशा टाईपमध्ये आपण नॅचरल इंडिकेटर बनवू शकतो आणि इझिली ऍसिड बेस आहे की नाही गिवन सबस्टन्स हे डिटेक्ट करू शकतो. आता या एकाने तुम्ही आता एक करून बघा कोणतेही रेड कॅपिटल कोण येते? आणि ऍसिड ऍसिड हे आहे. आता रेड कॅबेज रेड कॅबेज हा दुसरा आहे तो रेड कॅबेज इंडिकेटर आहे. आपला लाल कोबी असतो ना त्यापासून प्रिपेअर केलेला आहे. काय होते बघ? थोडासा पिंकिश कलर येतोय ना, म्हणजे जर ऍसिड मध्ये आपण रेड कॅबेजचं टाकलं इंडिकेटर तर कोणता कलर चेंज होतोय? पिंक कलर. आणि असं झालं तर काय समजायचं तो सबस्टन्स काय आहे? ऍसिडिक नेचर मध्ये आहे. ओके, देन सेकंड बेस बरोबर कर सेम टेक्स्ट. हे डिटर्जंट पावडरच आहे ते हार्मफुल नाही. आता काय ते घेतलं होतं ना पटकन कलर दिसतोय तुम्हाला?
कॅबेजाचा इंडिकेटर टाकला तर बेसमध्ये तर आपण रेड कॅबेज इंडिकेटर टाकला तर कोणता कलर चेंज आपल्याला मिळतोय, ग्रीन कलर. ओके, असे डिफरंट आहेत. हा आहे तो ओनियन पासून बनवलेला आहे. आता तुमचं काय विचार येईल, रेड कॅबेज तर आपण घरी जास्त खात नाही, खातो का जास्त रेड कॅबेज नसतो आपल्या घरी. मग हे नसेल तर कोणतं इंडिकेटर यूज करायचं, तर तुम्ही त्याच्याऐवजी टर्मरिक यूज करू शकता, ओनियनचं यूज करू शकता, आपला कांदा घरातला. नंतर हे आहे तिसरं, ते कोणाचं आहे, ग्रेप ज्यूस, आपल्या काळ्या द्राक्षाचा ज्यूस त्याच्यापासून बनवलेला आहे. आणि देन नेक्स्ट आहे ते बीटरूट आणि लास्ट आहे ते एग प्लांट मीन्स वांग्या जे साधं असतात त्याच्यापासून बनवलेलं आहे. सो असे डिफरंट इंडिकेटर्स आहेत जे कशा घरात आपले व्हेजिटेबल्स आहेत, फ्रूट्स आहेत त्याच्यापासून बनवलेले आहेत आणि ते आपण इझिली ॲसिड बेस फाइंड आउट करण्यासाठी यूज करू शकतो. आता तुम्ही घरी जाऊन हे स्वतः सुद्धा करू शकता. प्रत्येकाच्या घरी लिंबा असेल, कपडे धुण्याची पावडर आहे ना, घरी हे